होमीला लहानपणापासूनच गणिताची व विज्ञानाची आवड होती, परंतु वडिलांना असे वाटत होते की त्यांनी इंजिनियर व्हावे आणि टाटा इन्स्टिट्यूटमध्ये सामील व्हावे. परंतु त्यांची आवड विज्ञान आणि गणित या विषयाकडे वळली, म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग सोडून विज्ञान या विषयात करिअर केले. अणुकेंद्रीय शक्ती ही भविष्यातील ऊर्जा आहे. ती भारताला मिळालीच पाहिजे. पण सर, संसाधने कमी आहेत, साधनेही नाही. अहो, आव्हाने नसतील तर शोध कसा लागेल? याच्यातून आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. याच काळात डॉक्टर होमी जानकी भाभा यांनी कॉस्मिक किरणे व अणुभौतिकीवर महत्त्वाचे संशोधन केले आणि नंतर टाटा इन्स्टिट्यूटची स्थापना केली. होमी, तुझे काम अद्भुत आहे. भारताला एक उच्च दर्जाचे संशोधन केंद्र हवं. मी तुला मदत करायला तयार आहे. धन्यवाद टाटा सर. चला तर मग आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना करू. इसवी सन 1945 साली DIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना झाली आणि भारताला विज्ञान या विषयात नवीन दिशा मिळाली. सर, भारत नव्याने उभा राहत आहे, पण अणुशक्तीसारखा मोठा संशोधन आपण करू शकू का? अगदी नक्की. अणूच्या केंद्रात असलेली ऊर्जा म्हणजे अणुशक्ती. तिचा योग्य वापर केला तर आपण भारताला स्वच्छ आणि प्रचंड ऊर्जा मिळवून देऊ शकतो. सर, लोक घाबरतात. अणू म्हणजे बॉम्ब असे समजतात. सर, लोक घाबरतात. अणू म्हणजे बॉम्ब असे समजतात. ज्ञाना शिवाय भीती वाटते. अणुशक्ती म्हणजे विनाश नाही. त्याचे दोन प्रकार लक्षात ठेवा. अणुफुंजन, अणू फुटतो आणि ऊर्जा तयार होते. दुसरा अणुसंचयन, दोन अणू मिळतात आणि प्रचंड ऊर्जा तयार होते. या ऊर्जेचा आपण शेती, उद्योग, व्यापार या अनेक क्षेत्रामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे येतात. भारताला शास्त्र आणि तंत्रज्ञानात पुढे नेऊ इच्छितो, परंतु हे स्वप्न पूर्ण आपण कसे करणार? नेहरूजी, विज्ञानात गुंतवणूक करा. मी तयार आहे. भारताला अणुकार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपण अणुऊर्जा आयोगाची स्थापना करूया. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. तो दिवस म्हणजे 3 ऑगस्ट 1948. नेहरूजी, आपला देश स्वावलंबी असला पाहिजे. चला तर मग आपण बाबा अणुसंशोधन केंद्राची स्थापना करू. सर, आपण एवढं मोठं कार्य करत आहे तर आपल्याला याचा काय उपयोग? अहो, याचा खूप उपयोग आहे. कॅन्सरच्या उपचारात अणुकेंद्राचा उपयोग, शेतीमध्ये अणुकेंद्राचा उपयोग, समुद्रातील पाणी स्वच्छ करण्यासाठी अणुकेंद्राचा उपयोग. ही आहे अणुकेंद्राची खरी ताकद. 1954 अणुऊर्जा प्रतिष्ठान AEET म्हणून सुरू झाले, जे आता भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यांनी अप्सरा ही पहिली अणुभट्टी निर्माण केली व थोरियमवर आधारित ऊर्जा निर्मितीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी अणुऊर्जा कायदा आणला.
व भारताला अणुऊर्जेच्या क्षेत्रात एक सामर्थ्यशील राष्ट्र बनवले. पुढे 1968 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीमती इंदिरा गांधी यांनी अणुचाचण्या करण्यास गुप्तरित्या परवानगी दिली. 1962ला भारताचा पराभव झाला. त्याच्या सन्मानार्थ अनुभव निर्मितीच्या सन्मानार्थ लोक आवाज उठवले. होय, 24 ऑगस्ट 1962 म्हणजे 18 महिन्यामध्ये भारत अनुभव बनवू शकतो. 1965 मध्ये होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले. कधी काळ हे कार्य मंदावले, परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांनी अनेक अणुचाचण्या राबवल्या. भारताने स्वतः अनुभव बनवावे असे मला वाटते. होय, त्यासाठी आपण गुप्तरित्या राजस्थानातील पोखरण येथे चाचणी घेऊ. पण ही बाब जगातील कोणत्याही देशाला कळायला नको. मॅडम, हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर आपण याला सांकेतिक भाषेत सांगूया व त्यासाठी बुद्ध पौर्णिमेचा दिवस निवडूया व त्यास बुद्ध हसला असे वर्णन करूया. राजस्थानमधील पोखरण येथे अनेक अणुचाचण्या घेतल्या. तो दिवस म्हणजे 18 मे 1974. मॅडम, बुद्ध हसला. अशा प्रकारे अनेक चाचण्या घेण्यात आल्या व भारत हे एक सामर्थ्यशील राष्ट्र बनले. तसेच हे केवळ पंडित जवाहरलाल नेहरू व श्रीमती इंदिरा गांधी